नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, कालच आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वरती एक लाईव्ह सेशन घेतलं होतं आणि नुकतंच त्यांच्याकडनं आपल्याला सगळ्यांना मेल आलेले आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिवसाबाबत, म्हणजे तारीख आणि वेळ याबाबत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ अभियंता, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल ज्या विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट मध्ये किंवा सिलेक्शन लिस्ट अंतरिम गुणवत्ता यादीमध्ये 1 ते 529 क्रमांकावरती नावं आहेत, त्यांनी सोमवार म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता हजर राहायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या गटामध्ये मोडलेत, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे CEA सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, तर त्यांना 1 ते 425 क्रमांकापर्यंत अंतरिम गुणवत्ता यादीमध्ये जे अनुक्रमांक आहे त्याच्यानुसार त्यांनी सुद्धा 12 तारखेला 12 फेब्रुवारीला 2024 ला दुपारी 1 वाजता तिथे हजर राहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, परत जे त्याच्यानंतरच्या मेरिट लिस्ट मध्ये नाव आहेत किंवा सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आहेत, तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी जे सिलेक्ट झालेले 426 ते 890 या विद्यार्थ्यांना दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 7:30 ला हजर राहायचंय, तिथे जायचं आहे। आणि राहिलेले जे विद्यार्थी आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे, ते म्हणजे 891 ते 1372 या विद्यार्थ्यांनी सुद्धा मंगळवार 13 फेब्रुवारी दुपारी 1 वाजता हजर राहायचं आहे। म्हणजे जेईचे जे विद्यार्थी आहेत ज्युनियर इंजिनियर यांनी सकाळी 7:30 वाजताच 1 ते 529 म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांना ज्युनियर इंजिनिअरिंग साठी 12 तारखेला त्यांनी बोलावलेलं आहे। आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सुरुवातीचे 1 ते 425 सोमवारी आणि राहिलेले मंगळवारी त्यांनी दिलेलं आहे। आता इथे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, की जे काही तुमची कागद पडताळणी होणार आहे, मूळ कागद पडताळणी, तर याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की जे काही तुम्हाला लागू होतात कागदपत्रे त्याचे 3 छायांकित संच म्हणजे 3 सेट लागणार आहेत तुम्हाला झेरॉक्सचे, आणि ओरिजिनल तर आहेच आहे। आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की साक्षांकनासह घेऊन या कार्यालयात समक्ष उपस्थित राहावे, म्हणजे तुम्हाला पर्सनली तिथे जावं लागेल। विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये स्पेसिफिकली बघा, लक्षात घ्या, सभागृह बांधकाम भवन इमारत 7वा मजला 25 मर्ज बांधपत फोर्ट मुंबई या ऍड्रेस वरती या ऑफिसला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठले डॉक्युमेंट्स लागतात ते सगळं त्यांनी याच्यामध्ये काय केलेलं आहे, सगळं त्यांनी या पर्टिक्युलर मेल मध्ये तुम्हाला दिलेलं आहे। मग अनाथ आरक्षण असेल किंवा खेळाडू आरक्षण असेल किंवा तुमचं इव्हन दो ज्या काही तुमच्या रिक्वायरमेंट आहे, जसं आहे भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, तर या सगळ्यांसाठी त्यांनी त्याच्यामध्ये काय डॉक्युमेंट्स लागणार हे मेन्शन केलेलं आहे। याचे 3 संच घेऊन जाणे अपेक्षित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारखा त्यांनी अक्षरशः सोमवार आणि मंगळवारच्या दिलेल्या असल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुमचे प्रतिज्ञापत्र तयार करायचे असेल किंवा काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल तर तो तुम्हाला लवकरच सॉल्व्ह करावा लागेल। ओके, आणि सगळ्यात महत्त्वाचं की मुंबईचा ऍड्रेस दिलेला आहे, त्याच्यामुळे जे विद्यार्थी गावाकडे किंवा अजून कुठेतरी असतील तर त्यांची सुद्धा धावपळ होणार आहे। तर अगोदरच तुम्ही सगळं नियोजन करा, उद्याचा दिवस तुमच्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो। याच्यामध्ये मूळ कागदपत्रे जे आहेत ते सगळे आता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र लागणार आहे। ओके विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मुंबईचा त्यांनी ऍड्रेस दिलेला आहे। मी परत एकदा वाचतो, सभागृह बांधकाम विभाग इमारत 7वा मजला 25 मर्ज बांधपत फोर्ट मुंबई, आणि ज्युनियर इंजिनियर साठी सोमवारी सकाळी 7:30 वाजता आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठी सोमवारीच दुपारचा स्लॉट म्हणजे 1 वाजताचा 1 ते 425, आणि राहिलेल्या सगळ्यांसाठी म्हणजे 426 ते 890 सोमवारी सकाळी 7:30 वाजता, आणि 891 ते सगळे राहिलेले ते जे आहेत दुपारी 1 वाजता। महत्वाचं हायलाइट करण्यासारखं की 3 कॉपीज मध्ये 3 प्रतीमध्ये तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर लागणारच आहेत। विद्यार्थी मित्रांनो, धावपळ होणार नाही अशा हिशोबाने नियोजन करून तिथे सुस्थितीत आणि कुठलाही ज्याला म्हणतो आपण की घाई न करता वेळेत पोहोचणे खूप आवश्यक असणार आहे। ओके, धन्यवाद।